प्रवास वर्णन भाग 1. सिंहगड ते रायगड. आम्ही आत्ता आहोत सिंहगडावर आणि सायंकाळचे वाजले 5:30. हा आहे सिंहगडावरून दिसणारा तोरणा किल्ला आणि राजेंचा गड राजगड. आणि हे आहेत माझे सोबती. त्यापैकीच एक ही वयवर्ष 12 असणारी ज्ञानेश्वरी, आणि ही तिची दुसरी वेळ आहे बरं का सिंहगड ते रायगड पायी प्रवासाची. आज आम्ही सिंहगडावरील अमृतेश्वर मंदिरात राहिलो. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30च्या सुमारास आम्ही नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकास नतमस्तक होऊन पुढच्या ट्रेकिंगला सुरुवात केली. पाठीवरचं ओझं आणि हातात टॉर्च घेऊन आम्ही सिंहगडाच्या झुंजार बुरुजाच्या दिशेने चालत राहिलो. सकाळच्या 6:30च्या सुमारास सूर्योदयास सुरुवात झाली. सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाचा वेग वाढवला. आमच्या ग्रुपला लीड करत होता ऋग्वेद, आणि त्याचा स्पीड मॅच करणं थोडं अवघडच होतं, पण आम्ही तसेच चालत राहिलो. काही अंतरावर थांबून थोडंसं पाणी प्यायलो आणि लगेच पुढचा प्रवास सुरू केला. पुढे ज्ञानेश्वरीनेच आम्हाला लीड करायला सुरू केलं. खरं तर या मुलीचं वय आणि एनर्जी मॅचच होत नव्हती. आता आम्ही गावाजवळ आलोय याची जाणीव या शेतात चरत असलेल्या वासराला बघून झाली. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सिंहगड ते तोरणा मॅरेथॉनमुळे बऱ्याच ठिकाणी SRT असे मार्किंग्स पण केले होते. आता उताराचा भाग संपला होता, म्हणून थोडा वेळ विश्राम करून पुढे चालत राहिलो. पुढे गावातील काही शाळकरी मुले दिसली. त्यांनी राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त प्रभात फेरी काढली होती. या मुलांसोबत प्रभात फेरीमध्ये सहभागी झालो आणि पुढे विंजर गावातून मेन रोडला येऊन पोचलो आणि तिथे पोटभर जेवण केलं.
विंझर ते साखरगाव हा प्रवास करताना आम्हाला एक नदी पार करावी लागली. त्या नदीचे नाव कांदा नदी. काही वेळ पोहण्याचा आणि म्हशी वळवण्याचा आनंद घेऊन साखर गावाकडे निघालो. त्यात थोडं मशीनचं फोटोशूटही केलं. आता राजगड समोर दिसत होता. त्या दिशेने चालत असताना स्वप्नील भाऊ गडांच्या वाटा आणि त्याबद्दल माहिती देऊ लागले. वेळेत पल्ला पूर्ण करून राजगडावरून सनसेट बघता येईल हे लक्षात येताच ऋग्वेद मात्र फार खुश झाला. राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि गुंजवणे गावातून पुढचा अवघड असा ट्रेक सुरू केला. अशा प्रकारे आम्ही 4:45च्या आसपास गडावरील चोर दरवाजा मार्गे गडावरील पद्मावती मंदिरापर्यंत पोहोचलो. सर्वप्रथम पाठीवरचं ओझं खाली ठेवून देवीचे दर्शन घेतले. आणि अशा प्रकारे सोनेरी सूर्यास्त बघत सिंहगड ते राजगडाच्या पदभ्रमंतीचा सुंदर शेवट केला.